आपल्या एचमध्ये हाय परफॉर्मन्स स्पीडमध्ये हा HS मध्ये आहे. ओके हा ॲडव्हान्स. बरं मग ह्याचं कंपॅरिझन जर आपण आणि भाजीचा रस्सा मेन म्हणजे भातामध्ये मिक्स केला आहे. त्याच्यासाठी आज सकाळी वेगळी भाजी बनवली होती ती खात होते. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचं टिकाऊ पण करता स्ट्रेट पण करू शकता आणि कट पण करू शकता. तिन्ही पण 3-in-1 आहे का? नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर अवेशला आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो, जस्ट जनरल विजिट. तर काहीच प्रॉब्लेम नाही, ऑल इज ओके. इवन वेट वगैरे सगळं ओके, सगळं झालं की आता अवेश ऑफिसचं जे लॅपटॉप आहे ना ते बऱ्यापैकी खराब झालेलं आहे. तर म्हटलं चला क्रोमामध्ये वगैरे जाऊन बघूया आणि कसं मिळतं आहे काय, लेट्स सी काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्या हिशोबाने बघू. पहिल्यांदा अव्यासाठी ना मेथीची रस्सा भाजी बनवली आणि ती भातासोबत देते. त्याने 4-5 चमचे खाल्ले. त्याची थोडी शेपूची भाजीसुद्धा होती. तर 4-5 चमचे खाल्लेत त्याने. आता थोडंसं खेळायच्या नादी लागलं म्हणून खात नाही आहे. करे आऊ आणि इथं कोरपडीचे फ्लॉवरचे नाही बीट्स तोडतोय. करे आम्ही असं नादी लावून खातो भाजी. आज शेपू आणि भाजीचा रस्सा मेन म्हणजे भातामध्ये मिक्स केला आहे. त्याच्यासाठी आज सकाळी वेगळी भाजी बनवली होती ती खात होते. शेपूची भाजी खातोय अवेश. मेथी आणि शेपू दोन्ही पण खातोय है ना आऊ. तू ते डॅडाला दाखव ना, तो पॅरेट कसा येतो इथे. तो जो पॅरेट आहे ना तो कसा येतो इथे. ते बघते एवढं मोठा खाली ज्वारीचं आहे, मल्टीग्रेन मिलेट्सच आहे. चला योगा बार आहे. तर मी खूप आधी रिलायन्समधून आणला होता. तर आता हॉस्पिटलमधून आलो आणि परत चाललो आहे, थोडं काम आहे क्रोमामध्ये. तर म्हटलं भूक लागली म्हणून म्हटलं हा योगा बार ट्राय होता. खरं हा इतका टेस्टी आहे ना, म्हणजे ओके जसं म्हणजे नाईस. तर आता आलोय क्रोमामध्ये, बघू आता काय पसंत पडतंय काय नाही. मला त्याच्यामध्ये 40-50 ग्राफिक्स विकनेसमध्ये IPमध्ये पाहतं का नाही जास्त नाही, म्हणजे 80-90च्या बजेट. 80-90 पर्यंत पाहते. तर 90,000च्या रेंजमध्ये तुम्हाला चालेल का? नॉट नेसेसरी, पण Ryzen 7 किंवा मिनिमम 7 आहे. एकच मिनिट ये इकडनं बघ. i7मध्ये घेतलं तर 90पर्यंत जातो. ह्याची प्राईस कमी जाते, 85 पर्यंत जाते. Ryzen 7 7000 सिरीजमध्ये HS प्रोसेसरसोबत आहे. 16GB 512, 4050 6GB ग्राफिक्स सोबत. हे 1 आहे का? हो 512 आहे. हो 512GB सोबत. हे Asusमध्ये आय थिंक त्याचं मी तुमच्या इथं मॉडेल बघितलं तर 816 काहीतरी 83 पर्यंत जातो तो 1 TB हार्ड आहे.
आसूसमध्ये त्याच्यावरती 6,000 रुपये कॅशबॅकची ऑफर पण आहे क्रेडिट कार्डला. डेलचा 75 हा वाला व्हेरियंट गेमिंगवाला लॅपटॉप 1,26,000 आणि 713 जनरेशनमध्ये आहे. 16 GB 512 GB सोबत आहे. 89 प्राइस जाते त्याची. हे 512. हा 512 GB SSD. हा i7 13 जनरेशन. ओके. अँड कंपॅरेटिव्हली प्रोसेसर हायर होतं. HS आणि HX हे दोन आहेत. दोघांमध्ये काय वरचा फरक पडतो. उलट हा एच प्रोसेसरमध्ये, तो HS मध्ये, हा ॲडव्हान्स तो फक्त एचमध्ये हाय परफॉर्मन्स स्पीडमध्ये, हा HS मध्ये आहे. फक्त हा ॲडव्हान्समध्ये. बरं, मग ह्याचं कंपॅरिझन जर आपण इंटेलला केला म्हणजे त्याच्या परत कुठल्याला कंपॅरिझन होतं? इंटेल i7 13 होतं. त्याच्यापेक्षा त्याचं किती कॉस्ट पडणार? 85 पर्यंत जाते. आणि जर तुमच्याकडे HDFCचं क्रेडिट कार्ड आहे का आपल्याकडे? क्रेडिट कार्ड ह्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्सही सांगेल. यावरती जर HDFC क्रेडिट कार्ड यूज करता येईल तर 6,000 रुपये कॅशबॅक. 6,000 बँक फायनान्स करता येतं. 0 डाऊन पेमेंटची स्कीम आहे तर तुम्हाला चेक करावं. फायनान्स हवं तरी आपण चेक करूया. आता 1 वर्ष हार्डवेअर वॉरंटी पण एक्सपेंड करू शकतो. वॉरंटी आणि हे म्हणजे रॅम तरी एक्सपांडेबल आहे. रॅम 32 पर्यंत करू शकतो. 32 पर्यंत. आणि SSD पण तुम्ही 1 TB पर्यंत 2 TB पर्यंत करू शकता. सर्व्हिस 512 आहे, तुम्ही वाढू शकता. करायला 2 TB करू शकतो पण आम्ही नॉर्मली 1 TB सांगतो. 1 TB आणि ह्याच्यामध्ये 1 TBचा आहे का मॉडेल? 1 TB सोबत मागे तुम्ही डायरेक्टली 2 TBला 1 TB आणि 1,12 पर्यंत 50-50 आहे. 1,12,000. ते म्हणजे 50-50 लिटर जनरेशन आहे का? त्याचं लेटेस्ट आणि 40-50 म्हणजे कंपेअर किती वर्ष? हे बघा, हे पण लेटेस्ट ग्राफिक्समध्ये चेंज होतं खाली. 50-60 पण आहे. त्याच्यामध्ये एक पण तुमच्या ह्याच्यात मी 1 TBचा बघितलं होतं ऑप्शन तुमच्या प्रोमाच्या वेबसाईटवर. मग साईडला खूप सारे मॉडेल आहेत जे दाखवतात ते आपल्याकडे फिजिकली टाकतात. ते मागून नाही 1 TB सोबत जर घेताय ना तुम्ही 24 GB 1 TB मध्ये 1,08,000 प्राईस आहे तुमची. चालेल का मग? Ryzen 7 मध्ये i7 मध्ये पण 1,46,000 पर्यंत जातो. नाही नाही 1 TB सोबत नाही ना सगळे आणि जर 500. म्हणजे एनी आयडिया ते 1 TBला वाढवायला मला किती देणार? एक डिपेंड 5,500-6,000 रुपये लागतात. त्याचे काही चार्जेस वगैरे राहतात. तेवढी आवश्यकता आहे का तुम्हाला? हो आहे. वाढून घेऊ शकतो. वाढवायला आहे तिथे स्पेस आहे. कारण की माझा A15चा जुना मॉडेल आहे ना त्याच्यामध्ये 1 TB आहे. फक्त ग्राफिक कार्डचा विषय झाला तर काही 6 वर्ष झाले त्याला. तुम्ही वाढू शकता. वाढवायला काही बात नाही. तुला काय बघायचं? तुला आपण तिकडे बघायचं. पण झालं आता बोर आहे आणि बघतोय वॉशिंग मशीन. हां, हे वॉशिंग मशीन आहे बेटा. काय आहे? वॉशिंग मशीन. अजून काय रे अहो? अरे बापरे, हे बघ हे आयर्निंग कशी करते बघ. ही आयर्निंग आहे. हां, अजून काय आहे? अजून काय भेटू? हे बघ हे हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर्स ते सगळं. हो, ते मम्मा कशी हेअर करते स्ट्रेट तसं मम्माची हेअर स्ट्रेट करतात. जेवढं तुम्ही ओल्या केसांमध्ये फिरवाल तेवढं चांगलं आहे तुम्हाला स्ट्रक्चर चांगलं आहे. कारण याच्यामध्ये तुम्ही केस शिकवू पण शकता, स्ट्रेट पण करू शकता आणि कर्ल पण करू शकता. तिन्ही पण 3-in-1 आहे का? 2-in-1. आणि नॅचरली थोडे सिल्की आहे. हां, पण थोडे बाउन्सी दिसते तुम्हाला. अजून का?
स्ट्रेट होतात की बाउन्सी? स्ट्रेट पण होणार ना आणि बाउन्सी पण होणार. वॉल्यूम आतमधूनच फिरवायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला वॉल्यूम मिळेल. हे काय ड्रायर आणि ड्रायर आहे, स्ट्रेटनर आहे आणि कर्लर. ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्ल असं 3 in 1 आहे ॲक्च्युली. फिलिप्स आता बघा ना, हा किती स्मूथ झाले. केस स्मूथ आहे तुमचे पण बाउन्सी झाले थोडेसे आणि स्ट्रेट दिसायला लागले तर असं. आणि काय कॉस्ट याची? 5500 आहे. डिस्काउंट करून तुम्हाला तो 4399 बसेल विथ टोटल 2 yearsची वॉरंटी. जेवढं तुम्ही ओल्या केसांवर त्याला आतमधूनच फिरवायचं असतं. जेवढं तुम्ही जेवढं आतमधून फिरवणार ना तेवढं तुमच्या केसांना बाउन्सीनेस जास्त दिसेल. बेटा 1 मिनिट मग केस बांधते, थांबा. पॅन्ट खाली कर तुझी. काय हो काय असतं? छान दिसते बसताना. हो केली पॅन्ट खाली? समजते त्याला म्हणजे पॅन्ट खाली केली. चला आता आपण तिकडे बघू काय. पॅन्ट खाली कर ना बेटा, एका पायाची कशीच राहिली. ए गुंडू पॅन्ट खाली कर. इकडे इकडे ये इकडे इकडे. पप्पांची तिकडे फायनान्स वगैरे बघतात ते, तो तोपर्यंत मग खेळू दे. तसंही त्याला मशीन्समध्ये ए बघ ना, तुझी फेवरेट मशीन इकडे आहे. वॉशिंग मशीन इकडे आहे बघ. ए बघ खूप मशीनमध्ये खेळत असते. आम्ही ना सगळे स्पीकर इकडे टी व्ही चालू सगळं बघतोय आणि आता त्याला ते उचलायचं. ते ठेव बेटा खाली, खाली ठेव बेटा, ते अंकल ओरडतात. अय्यो कॅट ये इकडे, ते ठेव खाली, ठेव व्यवस्थित ठेव. छान ठेवलं त्याने व्यवस्थित. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. हां हे बघ ये इकडे. हो कुठून आवाज आला रे अहो? अरे बापरे. गेलो होतो क्रोमामध्ये गेलो होतो ॲक्च्युली, कारण बऱ्याच दिवसापासून ना वरूनचा जो लॅपटॉप आहे जो आत्ता करंटली तो यूज करतो आहे, तर त्याचा असा इश्यू होता ना, तो मध्येच काहीतरी असंच वेगळाच साऊंड करतो, जसं काही एखादी मोटर वगैरे चालू झाली की काय. आणि त्याचं तसंही लॅपटॉप खूपच खराब झाला आणि त्याला झाले 4-5 वर्ष. तर मग डिसिजन असं झाला की चला लॅपटॉप वगैरे घर, कारण त्याला ऑफिससाठी खरंच गरज आहे. माझ्या ऑफिसचं काम म्हटलं की मला लॅपटॉपची एवढी अशी गरज पडत नाही. लॅपटॉप वगैरे घ्यायला गेलो होतो, तर बऱ्याच वेळ सगळं डिस्कशन वगैरे झालं की कसा घ्यायचा काय. तर मग ठरला की ॲसेसचाच घ्यायचा म्हणून. आणि तो त्याचा जुना जो आहे तो पण सेम मॉडेल आहे, सेम कंपनी आहे ॲक्च्युली. फक्त आता आम्हाला ना थोडंसं हायर व्हर्जन, म्हणजे आता प्रत्येक वेळेस आहे ना टेक्नॉलॉजी इतकी बदलते ना, तर कुठलं काय घ्यावं हा खूप कन्फ्युजन होतं. म्हणून वरून 2-3 दिवस आधी रिसर्च केला चांगला की कुठलं योग्य राहील वगैरे, रॅम वगैरे, GB सगळ्या गोष्टी. आणि मग डिसाईड केलं. ते केल्यानंतर मग त्याची ॲक्च्युअलमध्ये जी प्राईस होती काहीतरी 1 lakh and above होती, पण सध्या ऑफर चालली म्हणून ते काहीतरी आम्हाला 88मध्ये मिळतो आहे. मग ते वॉरंटी गॅरंटी हे सगळं मिळून आता माहिती नाही, कारण काय झालं मला मध्येच घरी यायला लागलं, कारण वरून अविनाश अजिबात राहत नव्हता. म्हणजे त्याला ते जे ॲक्सिलेटर जे असतात ते वर खाली करायचं, त्याच्यासोबत खेळायचं होतं आणि ते खूप रिस्की तसं बेबीजला घेऊन. आणि सारखं मी तुम्ही मागच्या आता व्लॉगमध्ये कालच्या बघितलं असेल, काय होतं त्याला ना असं म्हणजे मला लिटरली जवळ आलं की असं प्रत्येक वेळेस उचलायचं किंवा मला त्याच्यासोबत खाली बसायचं आणि ते मला पण असं ना जास्त रिस्कीच वाटतं. म्हणून मग म्हटलं इथं हे करण्यापेक्षा मग मी शॉपर स्टॉप्समध्ये गेले. तिथं मला त्याने तिथं टाईमपास करू, तर ते पण नाहीच म्हणजे नाहीच. मग तसंही त्याची तब्येत ठीक नव्हती, कारण आम्ही हॉस्पिटलमधून जाऊन आलो तर डॉक्टर म्हटले सगळं ठीक आहे, फक्त नेबुलायझेशन 1-2दा कंटिन्यू ठेवा, काही मेडिसिन्स जे आहे ते बंद केले तरी चालतील. आणि राहिला प्रश्न ब्रेस्ट फीडिंगचा, ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते की त्याने एक्झॅक्टली मला काय काय सांगितलं ते. तर मग कम टू द
क्रोमा. तर मग मी त्याला घरी घेऊन आली. माझ्या फ्रेंडला वगैरे फोन केला, म्हटलं अगं तू येणार असेल तर मग आपण खाली वगैरे भेटू. मग खाली वगैरे भेटलो. थोड्या वेळच जस्ट काहीतरी थोड्या वेळच गप्पा वगैरे झाल्या आणि लगेच अव्यांशला लगेच नाही म्हणजे वरतीच चल तसंही माझी आरती दिवा वगैरे सगळं राहिलं होतं. इवन आज तर संध्याकाळ झाली, कपडेसुद्धा टाकायचे राहिले होते सकाळचे, कारण बेडशीट आणि कपडे होते ते वाळलेलेच नव्हते, कारण पाऊस कंटिन्यू चालू होता आणि 2च जागा आहेत, एक तर घरामध्ये आणि एक बाहेर असं. तर मग कपडे वगैरे टाकले, आरती वगैरे झाली, अव्यांशला दूध वगैरे पाजलं आणि पप्पा पण लगेच घरी आले, त्यांची शुगर वगैरे डाऊन झाली होती. मग म्हटलं झालं असेल काम, तर मग नाही अजून अर्धा तास लागेल. आणि आत्ता वाजले 6:15, अजून काय ते आलेले नाही आहेत. तर मी म्हटलं चला लॅपटॉप कसा आहे का मी तुम्हाला दाखवतेच. ब्लॉगचा आहे. मला मध्ये भूक लागते म्हणून मी छोटासा असं प्रोटीन बार एवढासा खाल्लेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्यावरून ते तोपर्यंत मी पण घरी येईल. आता मी घरी जाते वॉक वगैरे करून, तोपर्यंत ते लोक पण येतील घरी. अव्यांशला पण पप्पा घेऊन. तर फायनली लॅपटॉप घरी आलेला आहे. बट आता त्याचं कॉस्ट एक्झॅक्टली किती लागली आणि कसं आहे, काय काय ॲक्सेसरीज मिळालं हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. हा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. तर चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि हां, मला ना अजून एक सांगायचं होतं, जे मी हेअरचं बघितलं ॲक्सेसरीज, तर ती 5-6 हजारापर्यंत काहीतरी होतं, पण माझं एवढं बजेट नव्हतं म्हणून मी काही आत्ता बाय केलं नाही. फ्युचरमध्ये मे बी ती मी करेल. 3-in-1 असल्यामुळे ऑब्व्हियसली फायदा पण आहे, बट घेईल की नाही अजून याचा काही विचार केलेला नाही आहे. तर चलो बाय.